नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण वर्षभर टिकणारे तांदळाच्या पिठाचे कुरकुरे बनवतोय, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर कुरकुरे बनवण्यासाठी या ठिकाणी 1 वाटीभर तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आणि कढईमध्ये ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। आता या पाण्यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा पापडखार टाकून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये मीठ आणि पापडखार मिक्स करायचा आणि हे पाणी गॅसवर उकळण्यासाठी ठेवून द्यायचे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली। अशी उकळी आल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि या पाण्यामध्ये घेतलेले सर्व तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे। त्यानंतर परत गॅसची फ्लेम हाय करायची आणि 1 मिनिटासाठी कढईवर झाकण ठेवायचे। 1 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि परत या ठिकाणी गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि त्यानंतर बेलण्याच्या मदतीने आपल्याला हे तांदळाचं पीठ या गरम पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण जेवढं पाणी या तांदळाच्या पिठाला वापरलेलं आहे त्याच पाण्यामध्ये तुम्ही बघू शकाल तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तर आता बेलण्याला लागलेलं तांदळाचं पीठ काढून या कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपल्याला मिडियम आचेवर या कढईवरती 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। 4 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि हे तांदळाचं पीठ परत बेलण्याने मिक्स करून घ्यायचं आहे। 4च मिनिटांमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आता हे तांदळाचं पीठ छान वाफून निघालेलं आहे। तर बेलण्याला लागलेलं तांदळाचं पीठ काढून घ्यायचे आणि या ठिकाणी गॅस बंद करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी एक प्लास्टिकची पन्नी घेतली आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। तर आता वाफून घेतलेलं तांदळाचं पीठ आहे ते सर्व आपल्याला या प्लास्टिकच्या पन्नीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे तांदळाचं पीठ गरम असतानाच आपल्याला पन्नीमध्ये असं हाताने 2 मिनिटं मळून घ्यायचे। पन्नीचा वापर केल्यामुळे आपल्या हाताला डायरेक्ट या पिठाचे चटके लागत नाही आणि तांदळाचं पीठ पन्नीमध्ये छान मळलं जातं। तर या ठिकाणी 2 मिनिटं हे तांदळाचं पीठ मी पन्नीमध्ये छान मळून घेतले। तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं आपलं तांदळाचं पीठ मळून झालंय। त्यानंतर आता हे मळलेलं पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर कुरकुऱ्यांना फ्लेवर देण्यासाठी आपल्याला या तांदळाच्या पिठामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे। आता ओवा आणि तांदळाचं पीठ या पिठामध्ये मिक्स करायचे। त्यासाठी आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचे म्हणजे तांदळाचं पीठ हाताला चिटकणार नाही आणि चिली फ्लेक्स आणि ओवा आता या तांदळाच्या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता चिली फ्लेक्स आणि ओवा आता या तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून झालाय। तर या ठिकाणी आपला कुरकुरा बनवण्यासाठी एकदम मस्त असं पीठ तयार झालं। त्यानंतर आता हे पीठ साच्यामध्ये भरण्यासाठी या पिठाचे 2 भाग करायचे आणि या पिठाला असा सिलेंडर आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर कुरकुरे बनवण्यासाठी साच्यामधील आपण अशी चाळणी वापरणार आहे। घेतलेली चाळणी साच्यामध्ये टाकून घेतली आणि साच्याला थोडंसं तेल लावून घेतले। साच्यामध्ये आपलं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे आणि कुरकुरे बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक प्लास्टिक शीट टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला साच्याने असे कुरकुरे बनवून घ्यायचे आणि हाताने तोडून घ्यायचे आणि या ठिकाणी बघू शकता अगदी सहज आपलं तांदळाचं पीठ या साच्यामधून बाहेर निघत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी कुरकुऱ्यांचा जेवढा लांबट आकार ठेवायचा आहे तेवढा तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता। तर अगदी सहज आणि पटापट असे वर्षभर टिकणारे तांदळाचे कुरकुरे तयार होतात। तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी सर्व पिठाचे कुरकुरे तयार करून घेते। तर या ठिकाणी सर्व तांदळाच्या पिठाचे कुरकुरे तयार करून घेतले। तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरे तयार झाले आहे। आता तयार केल्यानंतर हे कुरकुरे मी रात्रभर फॅनच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी 1 दिवस उन्हामध्ये वाळून घेणार आहे। तर या ठिकाणी कुरकुरे मी उन्हामध्ये छान वाळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरे वाळून झाले आहे। तर आता तयार केलेले तांदळाच्या पिठाचे कुरकुरे मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते। तर कुरकुरे तळण्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत तेल गरम करून घेतलं। तेलामध्ये थोडेसे कुरकुरे टाकायचे आणि झाऱ्याने असे कुरकुरे तेलामध्ये दाबायचे। तर अगदी थोड्या वेळात तुम्ही बघू शकता कुरकुरे छान फुललेले आहे आणि मस्त असे कुरकुरे तळून झाले। तळलेले कुरकुरे आता बाहेर काढून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी बघू शकता अगदी मस्त असे आपले तांदळाच्या पिठाचे कुरकुरे तयार झाले आहे। तर मुलांना मधल्या वेळेस कुरकुरे देण्यासाठी असे कुरकुरे तुम्ही एकदा बनवून वर्षभर स्टोअर करू शकता आणि हे कुरकुरे खूप छान तयार होतात आणि चवीला सुद्धा मस्त लागतात।
तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।